नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. यावर्षी 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशी आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी देवतेची पूजा करत असतो. भगवान विष्णूंचे अंशावतार म्हणून धन्वंतरी देवतेला ओळखले जाते. धन्वंतरी देवांबाबत अनेक पौराणिक कथा आहे आणि त्यांच्या जन्माबाबत अशी कथा आहे की देव आणि दानवांमध्ये झालेल्या समुद्र मंथनात धन्वंतरी देवता उत्पन्न झाले होते आणि अमृत कलश घेऊन बाहेर पडले होते. आणि धन्वंतरी देवतांना आरोग्याची देवता म्हटले जाते. असे म्हटले जाते की त्यांना देवांचे वैद्य म्हटले जाते आणि त्यांच्या चारही हातांमध्ये सर्व प्राण्यांचे आरोग्य सामावले आहे. धन्वंतरी देवांना आयुर्वेदाचे जनक म्हटले जाते. असे म्हटले जाते की धन्वंतरी देवतांनी शस्त्रक्रियेचे जे ज्ञान होते ते सुश्रुताचार्यांना दिले असे म्हटले जाते. समुद्र मंथनातून निर्माण झालेल्या 14 रत्नांपैकी एक रत्न म्हणजे धन्वंतरी देवता आणि धन्वंतरी देवांना आरोग्य आणि दीर्घायुष्याचे दैवत म्हटले जाते. अश्विन कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी देवता समुद्र मंथनातून हातात अमृत कलश घेऊन बाहेर पडले. त्यामुळे अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी हा दिवस धन्वंतरी देवतांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. आता धन्वंतरी देवतेची पूजा ही आपल्याला यावर्षी 18 ऑक्टोबर 2025 ला करायची आहे. धनत्रयोदशीला आपण धन्वंतरी देवांसोबत माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा सप्तधान्य यांची देखील पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धन्वंतरी देवांची पूजा केल्याने आपल्याला दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते असे म्हटले जाते. म्हणून या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा केली जाते. आता धनत्रयोदशीला धन्वंतरी देवांची पूजा कशी करायची आहे किंवा धनत्रयोदशीची पूजा कशी मांडायची आहे, तर या दिवशी तुम्हाला जेथे पूजा मांडायची आहे तेथे जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे आणि त्यावर लाल, पिवळे, भगवे, सफेद तुमच्याकडे जे वस्त्र असेल ते स्वच्छ वस्त्र त्यावर अंथरायचे आहे. त्यानंतर त्या चौरंगासमोर किंवा पाटासमोर आपल्याला आपल्या डाव्या हाताला दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे आणि दिव्याची देखील पूजा करायची आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 2 दिवे लावू शकता, ज्यातील एक तेलाचा आणि एक तुपाचा असेल. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही एक दिवा म्हणजे तेलाचा किंवा तुपाचा लावू शकता. दिव्याची पूजा करताना तुम्ही शुभम करोती देखील म्हणू शकता. दीप प्रज्वलन झाल्यानंतर दिव्याची पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून दिव्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर मग पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला धन्वंतरी देवांचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला पाटावर ठेवायचा आहे. फोटोला गंध, अक्षदा, फूल अर्पण करायचे आहे. त्यानंतर कोणतीही पूजा सुरू करताना तुम्हाला आचमन आणि संकल्प करणे गरजेचे असते. तुम्ही आचमन आणि संकल्प करून पूजा सुरू करू शकता. त्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पा, माता लक्ष्मी, कुबेर भगवान आणि धन्वंतरी देवतांची पूजा करायची आहे. तर मग त्यांची स्थापना करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी 2 विड्याची जोड पाने 3 ठिकाणी ठेवायची आहे आणि त्या 3ही पानांवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्यावर एका पानावर गणपती बाप्पा, एका पानावर माता लक्ष्मी आणि एका पानावर धन्वंतरी देवांची स्थापना करायची आहे. जर तुमच्याकडे धन्वंतरी देवांची मूर्ती नसेल तर तुम्ही त्या पानावर सुपारी रूपात त्यांची स्थापना करू शकता. आता आपल्याला कलश स्थापना करायची आहे. तर त्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि धन्वंतरी देवांच्या फोटोजवळ खाली तांदूळ ठेवायचे आहे. त्यावर आपल्याला तांब्याचा कलश स्थापन करायचा आहे. त्या कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि 5ही दिशांना 5 बोटे उमटवून घ्यायची आहे आणि कलश आपल्याला स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल आणि सुपारी आणि नाणे टाकायचे आहे. त्या कलशावर 5 विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर कलशाची पूजा करून घ्यायची आहे. कलशाला हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून घ्यायची आहे आणि ही प्रत्येक वस्तू वाहताना हे कलशा, मी तुम्हाला हळद वाहत आहे, मी तुम्हाला कुंकू वाहत आहे, मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे असे म्हणायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला देवांची पूजा करायची आहे. विड्याच्या पानांवर आपण जे देव ठेवले होते त्यातील सर्वात पहिले आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्यासाठी एक ताम्हण घ्यायचे आहे. त्या ताम्हणामध्ये तांदूळ ठेवायचे आहे. त्या तांदळावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे.
मूर्तीला स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे। मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला ओम गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्ही 11, 21 तुम्हाला जसे जमेल त्याप्रमाणे मंत्र जप करू शकता। त्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि पुन्हा त्या विड्याच्या पानावर ठेवून द्यायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, गंध, फूल अर्पण करायचे आहे आणि प्रत्येक वेळेस हे गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध अर्पण करत आहे, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे असे प्रत्येक वस्तू अर्पण करताना म्हणायचे आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना धूप दीप ओवाळायचा आहे, फूल अर्पण करायचे आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे। त्यामुळे पहिले जे तामणातले पाणी होते ते आपल्याला टाकून द्यायचे आहे आणि पुन्हा तामण स्वच्छ करून त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती ठेवू शकता, नसेल तर तुम्ही श्रीयंत्र असेल तर ते ठेवू शकता, तेही नसेल तर तुम्ही सुपारी रूपात देखील माता लक्ष्मीची स्थापना करू शकता। त्या मूर्तीला किंवा सुपारीला आपल्याला पंचामृताने स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालताना तुम्ही ओम महालक्ष्मी देवे नमः किंवा श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टकम किंवा महालक्ष्मीच्या नावांचा जप देखील करू शकता। त्यानंतर मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून आणि पुन्हा आपल्या विड्याच्या पानावर ठेवून द्यायची आहे। तिला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचे आहे, धूप दीप ओवाळायचे आहे आणि हे करताना पुन्हा तेच म्हणायचे आहे की हे महालक्ष्मी देवी मी तुला फूल अर्पण करत आहे किंवा मी तुला अक्षदा अर्पण करत आहे। त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला दुधाचा किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा गुळाचा देखील तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता। त्यानंतर जर तुमच्याकडे धन्वंतरी देवाचा फोटो नसेल तर तुम्ही त्यांची सुपारी रूपात पूजा करू शकता। आता तुमच्याकडे धन्वंतरी देवांचा फोटो नसेल तर तुम्ही विड्याच्या पानावर सुपारी रूपात त्यांची स्थापना करायची आहे आणि सुपारीला अभिषेक करायचा आहे। पंचामृताने स्वच्छ पाण्याने सुपारीला अभिषेक करायचा आहे। हा अभिषेक करताना तुम्ही धन्वंतरी देवांचे स्तोत्र देखील पठण करू शकता किंवा ऐकू शकता, ते आपल्या चॅनलवर अपलोड केलेलेच आहे। नंतर सुपारी स्वच्छ करून पुन्हा विड्याच्या पानावर ठेवून द्यायची आहे आणि सुपारीला हळद, कुंकू, अक्षदा, गंध, फूल वाहून घ्यायचे आहे। आता धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे आणि त्यामुळे धन्वंतरी देवांना आपल्याला मसाल्याच्या पदार्थांतील जे आयुर्वेदिक पदार्थ आहे ते अर्पण करायचे आहे। त्यासाठी विड्याच्या पानावर आपल्याकडे जे काही मसाल्याचे पदार्थ असतील ज्यामध्ये लवंग, वेलची, वेलदोडे, दालचिनी, ओवा, हळकुंड, सुंठ, धने असे जे काही मसाल्याचे पदार्थ आयुर्वेदिक पदार्थ आहे ते तुम्हाला त्या विड्याच्या पानावर ठेवून धन्वंतरी देवांना नैवेद्य म्हणून ते अर्पण करायचे आहे। त्याचसोबत आपल्याला सुगंधी उठण्याची देखील पूजा करायची आहे, ते देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता। त्यानंतर कडुलिंबाचा पाला, तुळशीचा पाला, पुदिन्याचा पाला हे देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवायचे आहे, त्यांची देखील तुम्ही पूजा करू शकता। आणि या सर्व वस्तूंना हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे। आता आपल्याला सप्तधान्यांची पूजा करायची आहे, तर त्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सप्तधान्यांची पूजा करत असतो आणि या सप्तधान्यांची पूजा केल्यामुळे आपल्याला वर्षभर एकही धान्य कमी पडत नाही आणि त्यासाठी आपण सप्तधान्यांची पूजा करत असतो। आपल्या घरात भरभराट राहते। सप्तधान्याची पूजा करताना तुमच्या घरात जे काही धान्य असतील त्यांपैकी तुम्ही कोणतेही 7 धान्य घेऊन त्यांची पूजा करू शकता। हे 7 धान्य तुम्हाला बोळकुळ्यांमध्ये किंवा सुगडामध्ये घ्यायचे आहे। सुगड संपूर्ण भरून आपल्याला घ्यायची आहे आणि त्या सुगडांची पूजा करायची आहे। जर तुम्हाला सुगड मिळाली नाही तर तुम्ही वाटीमध्ये किंवा इतर कशातही ते धान्य ठेवून त्यांची पूजा करू शकता। या धान्यांमध्ये तुम्ही गहू, तांदूळ, कोणतेही कडधान्य किंवा डाळी या देखील तुम्ही घेऊ शकता। आता या धान्यांची पूजा करताना जर तुमच्या त्या चौरंगावर जागा असेल तर तुम्ही तेथे मांडणी करू शकता, जर जागा नसेल तर तुम्ही दुसऱ्या पाटावर देखील मांडणी करू शकता। आता बऱ्याचदा काय होतं की आपल्याला 7 धान्य मिळत नाही, तर तुम्हाला जर 3 धान्य मिळाले किंवा 5 धान्य मिळाले, जितके तुमच्याकडे असेल तितक्या धान्यांची तुम्ही पूजा करू शकता। त्यासाठी पाटावर सुगड किंवा धान्याची वाटी ठेवताना त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि मग
त्यासाठी पाटावर एका रांगेमध्ये आपल्याला सप्तधान्यांची मांडणी करायची आहे आणि त्यांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहे. त्यांना फूल वाहून घ्यायचे आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माता, आमच्या घरात धनधान्य हे असेच भरभरून राहू दे आणि कशाचीही कमतरता आम्हाला येऊ देऊ नको. या धनधान्यांच्या स्वरूपात तू आमच्याकडे अखंड नांदत राहा आणि तुझा अखंड वास आमच्या घरात राहू दे. या दिवशी तुम्ही धन्वंतरी देवांची सेवा करताना पुरुष सूक्त किंवा व्यंकटेश स्तोत्र देखील म्हणू शकता. विष्णू गायत्री मंत्राचा जप करू शकता आणि धन्वंतरी देवांना तुळशीपत्र देखील अर्पण करू शकता. संपूर्ण पूजा करून झाल्यावर तुम्हाला माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देवांसाठी धने आणि गूळ यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धने आणि गूळ याच नैवेद्याचा या दिवशी मान असतो आणि तोच नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू म्हणजेच धन्वंतरी देवांना अर्पण करायचा आहे आणि या नैवेद्यावर तुम्ही तुळशीपत्र ठेवून तो नैवेद्य देवाला अर्पण करायचा आहे. त्यानंतर प्रार्थना करायची आहे की आम्हाला चांगले आरोग्य लाभू द्या आणि आम्हाला कोणताही आजार, व्याधी होऊ देऊ नका आणि आम्हाला निरोगी आणि सुखी ठेवा. त्यानंतर मग तुम्हाला धन्वंतरी देवांची, माता लक्ष्मीची, गणपती बाप्पांची आरती करायची आहे. तुम्ही पहिले गणपती बाप्पा, नंतर धन्वंतरी देवता, माता लक्ष्मी यांची आरती करू शकता. आता धन्वंतरी देवांची आरती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. सोबतच धन्वंतरी देवांचे स्तोत्र देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. ते तुम्ही आपल्या चॅनलवर ऐकू शकता. त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. त्यासाठी धन्वंतरी देवांचा मंत्रजप तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुम्ही धन्वंतरी देवांचे स्तोत्र देखील ऐकू शकता. धन्वंतरी देवांचा मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. तो तुम्ही 1 माळ जप करू शकता किंवा 51 वेळेस किंवा 21 वेळेस तुम्हाला जसा जमेल त्याप्रमाणे करू शकता. त्यानंतर तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय, विष्णू सहस्रनाम, रामरक्षा हे 1 वेळेस पठण करायचे आहे. कालभैरवाष्टक देखील तुम्हाला पठण करायचे आहे आणि महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करायचा आहे. याप्रमाणे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करायची आहे आणि सेवा करायच्या आहे. आता उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची आहे. तर त्यासाठी सर्वात पहिले तर जे देव आपण पूजेमध्ये घेतले होते ते आपल्याला त्यांच्या जागेवर ठेवून द्यायचे आहे. म्हणजेच धन्वंतरी देवांचा फोटो त्यांच्या जागेवर ठेवायचा आहे. माता लक्ष्मीची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती त्यांच्या जागेवर ठेवायची आहे. जर तुम्ही सुपारी घेतल्या असेल तर त्या व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहे. नंतर कलशातले पाणी कोणत्याही झाडाला अर्पण करायचे आहे. जी फुले आहे ती निर्माल्यात टाकायची आहे. कलशामधील 1 रुपया, सुपारी आणि नारळ हे आपण लक्ष्मीपूजनला परत वापरू शकतो. फुले आणि विड्याची पाने तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा मातीमध्ये ती पुरू शकता. त्यानंतर आपण जे नैवेद्य म्हणून धने, गूळ, मसाल्याचे पदार्थ अर्पण केले होते ते पुन्हा त्यांच्या जागेत ठेवून द्यायचे आहे. आपण ते पुन्हा वापरू शकतो आणि जो गूळ आहे तो घरच्यांना सर्वांना नैवेद्य म्हणून वाटायचा आहे. गणपती बाप्पांना जो गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला होता तो देखील घरच्यांना वाटू शकता. पूजेसाठी घेतलेल्या मूर्ती पुन्हा पूजा करून, अभिषेक करून पुन्हा त्यांच्या जागेवर ठेवून द्यायच्या आहे आणि जे सप्तधान्य किंवा तुम्ही जितक्या पण धान्यांची पूजा केली होती ते धान्य पुन्हा धान्यांमध्ये टाकून द्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही धनत्रयोदशीला धन्वंतरी देवांची पूजा करू शकता. आता ही पूजा आपल्याला प्रदोष काळानंतर सायंकाळी करायची आहे. धनत्रयोदशीला पूजा मांडणीमध्ये तुम्ही ज्या काही नवीन वस्तू खरेदी केलेल्या आहे त्या देखील पूजेमध्ये ठेवू शकता आणि या दिवशी बरेच जण धनाची देखील पूजा करत असतात, ज्यामध्ये तुम्ही सोने, चांदी, पैसा यांची देखील पूजा करू शकता. ते देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. आता धनत्रयोदशीला आपल्याला यमदीपदान करायचे असते. तर आता यमदीपदान कसे करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर येणार आहे. आणि धनत्रयोदशीला 13 दिव्यांची सेवा केली जाते. या 13 दिव्यांची सेवा केल्यामुळे आपले धन, धान्य, ऐश्वर 13 पटीने वाढते असे म्हटले जाते. आता या 13 दिव्यांची सेवा कशी करायची आणि हे 13 दिवे कुठे लावायचे, हे दिवे कशापासून बनवलेले असावे, मातीचे दिवे लावायचे की कणकेचे दिवे लावायचे याबद्दलची संपूर्ण माहिती लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे यमदीपदान आणि 13 दिव्यांची माहिती बघण्यासाठी आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेअर करून ठेवा, म्हणजे इतरांना देखील त्याबद्दल कळेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.